घड्याळ्या पाटातील आरशातील प्रतिमा या ठिकाणी आज पाहणार आहोत. लक्षात ठेवा, ज्यावेळेस तुम्हाला घड्याळ्या पाटातील आरशातील प्रतिमा येईल त्यावेळेस तुम्ही 12 आणि 11:07 हे लक्षात ठेवायला तुम्हाला जरुरी आहे. ज्यावेळेस मिनिटं येतील त्यावेळेस हे वापरा, ज्यावेळेस तास येतील हे वापरा. आता बघा, तुम्हाला म्हणलंय 11 वाजता तुम्हाला आरशातील प्रतिमा का होईल म्हणे 11 का होईल म्हणे. मग काय करायचं, सरळ सरळ या 11ला 12 वजा करायचं. किती उरले हे 1. किती वाजतील मग 1 वाजतील. आता पुन्हा तुम्हाला म्हणलंय 4:20 म्हणले. बघा या ठिकाणी मिनिटाचा संदर्भ आलाय. मग काय करायचं, 11:60 मधून हे 4:20 वजा करायचं. 60 मधून 20 गेले, 40 उरले आणि 11तून 4 गेले. किती उरले रे, 7 उरले. बरोबर. किती वाजतील मग हे 7:40. आता पुन्हा तुम्हाला म्हणलं की बाबा 10 वाजता का होईल, काय करायचं, 12तून 10 वजा करायचं, 2 वाजतील. आता 2:20 म्हणले. काय करायचं मग, सरळ सरळ या 11:60 मधून 2:20 वजा करायचं, 40 आणि हे 9. 9:40. शेवटचं बघा 4:30 आहे. हे पण लक्षात ठेवा, इथे मिनिटाचा संदर्भ आहे. मग काय करायचं, सरळ याला आपण 11:60 वजा करायचं, 4:30 आणि हे 11तून 4 गेले, 7 उरले. अशा प्रकारे हे 7:30 होते. बघा इथं 4 आहे, इथे 7:30 होते. अशा प्रकारे तुम्हाला सोडवायचं आहे.